सा रे गमचा आणि वीकेंड क्लासिक्स मराठी रेडिओ शो मध्ये सा असतो RJ सानिकाचा. दरवेळेला एक वेगळी थीम आणि मराठीतली सदाबहार मराठी गाणी घेऊन मी येते तुम्हाला भेटायला. आजची आपली थीमही आहे खूप जास्त स्पेशल. मराठी चित्रपट संगीत आणि भावगीत क्षेत्राचा इतिहास ज्यांनी शब्दशः घडवला ते म्हणजे अर्थात श्रीनिवास खळे. ज्येष्ठ आणि श्रेष्ठ संगीतकार म्हणून प्रसिद्ध असलेले श्रीनिवास खळे हे म्हणजे मराठी संगीतातलं एक अग्रगण्य नाव आहे. खळे यांचा जन्म 30 एप्रिल 1926ला झाला होता. त्यांच्या वडिलांचं नाव विनायक काशीनाथ खळे तर आईचं नाव लक्ष्मीबाई होतं. त्यांचे थोरले बंधू काशीनाथ खळे यांच्या प्रेरणेमुळे श्रीनिवास खळे यांनी संगीत क्षेत्रात प्रवेश केला. आता काशीनाथ खळेंचे उपकार मानावेत तितके थोडे आहेत, कारण की त्यांच्यामुळे श्रीनिवास खळेसारखा हिरा संगीतसृष्टीला लाभला. मूळचे बडोद्याचे असणारे श्रीनिवास खळे आपल्या कलागुणांचं चीज व्हावं म्हणून मुंबईत आले, कारण त्यांच्या मनात विश्वास होता की एक दिवस माझाही येणार आहे. कारण मुंबई माणसातल्या गुणांची कदर नेहमीच करते. 1950 साली रेल्वेतल्या नोकरीचा आलेला कॉल अजून आलाच नाही असं खोटं सांगत खळ्यांनी वडिलांना फसवलं नसतं तर श्रीनिवास खळे नामक संगीतातल्या दैवी चमत्काराला आपण मुकलो असतो. श्रीनिवास खळेंचा संपूर्ण प्रवास आज आपण जाणून घेणार आहोत आणि त्यांनी स्वरबद्ध केलेली एक से बढ़कर एक गाणी आज आपण ऐकणार आहोत. त्यामुळं सर्व कानसेनांना तृप्त करण्याची जबाबदारी आज मी घेतलेली आहे. सुरुवात करणार आहोत आजच्या आपल्या शोची एका अभंगानं, सुंदर ते ध्यान. लता मंगेशकर यांनी हे गाणं गायलंय तर अर्थात श्रीनिवास खळे यांचं संगीत आणि संत तुकारामांचे शब्द. सारेगम कारवा मराठीमधून हे गाणं येत आहे तुम्हाला भेटायला. सुंदर ते ध्यान उभे विटेवरी, सुंदर ते ध्यान उभे विटेवरी, सुंदर ते ध्यान उभे
पंढरीचा वास चंद्रभागे स्नान, पंढरीचा वास चंद्रभागे स्नान, आणिक दर्शन आणिक दर्शन विठोबाचे, पंढरीचा वास चंद्रभागे स्नान, पंढरीचा वास चंद्रभागे स्नान, आणिक दर्शन आणिक दर्शन विठोबाचे, पंढरीचा वास चंद्रभागे स्नान, पंढरीचा वास चंद्रभागे स्नान, हेची घडो मज जन्म जन्मांतरी, 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 मागणे श्री हरी मागणे श्री हरी, नाही तुझे पंढरीचा वास चंद्रभागे स्नान, पंढरीचा वास चंद्रभागे स्नान, आणिक दर्शन आणिक दर्शन विठोबाचे, पंढरीचा वास चंद्रभागे स्नान, पंढरीचा वास चंद्रभागे स्नान, मुखी नाम सदा संतांचे दर्शन, संतांचे दर्शन, मुखी नाम सदा मुखी नाम सदा संतांचे दर्शन, संतांचे दर्शन, जनी जनार्दन जनी जनार्दन, ऐसा भाव ऐसा भाव ऐसा भाव, पंढरीचा वास चंद्रभागे स्नान, पंढरीचा वास चंद्रभागे स्नान, आणिक दर्शन आणिक दर्शन विठोबाचे, पंढरीचा वास चंद्रभागे स्नान, पंढरीचा वास चंद्रभागे स्नान,
नित्य महाद्वारी नामा म्हणे तुझे नित्य महाद्वारी नामा म्हणे तुझे नित्य महाद्वारी नामा म्हणे तुझे नित्य महाद्वारी नामा म्हणे नामा म्हणे नामा महाद्वारी नामा म्हणे तुझे नित्य महाद्वारी नामा म्हणे तुझे नित्य महाद्वारी कीर्तन गजरी कीर्तन गजरी पंढरीचा वास चंद्रभागे स्नान पंढरीचा वास चंद्रभागे स्नान आणिक दर्शन आणिक दर्शन विठोबात पंढरीचा चंद्रभागे स्नान पंढरीचा वास चंद्रभागे स्नान पंढरीचा वास चंद्रभागे स्नान चंद्रभागे स्नान चंद्रभागे स्नान पंढरीचा वास चंद्रभागे स्नान. क्या बात है. खरंच पंढरीला जाऊन आल्यासारखं वाटतंय. पंडित भीमसेन जोशी यांनी हे गाणं गायलं होतं आणि संत नामदेवांचा हा अभंग आता आपण ऐकलाय. खळे काकांबद्दल बोलायचं झालं तर कोणत्याही सिच्युएशनमध्ये कामाच्या बाबतीत त्यांनी कधीच कॉम्प्रोमाइज केला नाही, कुठलीही तडजोड त्यांनी केली नाही. हा खळे काकांचा स्वभाव होता. म्हणजे काम चोख हवं, त्यात हयगय होता कामा नये. काका आपल्या कामात कोणाचीही ढवळाढवळ खपवून घेत नसत. एकदा एक मोठा निर्माता दिग्दर्शक त्यांना भेटायला आला. त्यांच्या विनंतीवरून त्या दिग्दर्शकाच्या गाणाऱ्या मुलीची रेकॉर्ड काढायची असं ठरलं आणि खळे काकांनी त्या मुलीकडनं गाणी वगैरे म्हणून घेतली. गाणी रेकॉर्ड झाल्यानंतर पुन्हा जेव्हा खळे काकांनी ती ऐकली तेव्हा मात्र त्यांना ती फारशी आवडली नाहीत आणि त्यांनी ठरवलं की ही रेकॉर्ड काही आता काढायची नाही. तशी सूचनाही त्यांनी रेकॉर्ड कंपनीला देऊन टाकली. अर्थात आता त्या मुलीचा बाप म्हणजेच तो दिग्दर्शक पुन्हा एकदा काकांकडे आला. आपल्या मुलीचं गाणं लोकांसमोर येत नाहीये ही बाब त्यांना अजिबातच रुचली नव्हती. रेकॉर्ड बाहेर न काढण्याचं कारण खळेंना विचारताच काकांनी निर्भीडपणे पण नम्रतेनं सांगितलं की त्यांच्या मुलीची गायकी ही अपेक्षेनुसार नाहीये. श्रीनिवास खळे या बिरुदाखाली कम अस्सल गोष्टी रसिकांपर्यंत पोहोचू द्यायच्या नाहीत, हा होता खळे काकांचा बाणा. दिग्दर्शकांनी पुढचे काही सिनेमे तुम्हाला मिळवून देतो वगैरे असं आमिषही काकांना दाखवलं, पण काका ढळले नाहीत. ते स्वतःच्या मतावर ठाम राहिले आणि त्यांनी नम्र शब्दात नकार दिला. सुरांच्या या बादशहानं आयुष्यभर कोणाचीही हाजी केली नाही. हीच होती खळे काकांची खासियत. चला तर घेऊन आलीये पुढचं गाणं तुमच्यासाठी, सावळे सुंदर रूप मनोहर. सावळे सुंदर रूप मनोहर, सावळे सुंदर रूप मनोहर, सावळे सुंदर रूप मनोहर, सावळे सुंदर रूप मनोहर, सावळे सुंदर रूप मनोहर. राहो निरंतर हृदय माझ
सुंदर रूप मनोहर सावळे सुंदर रूप मनोहर आणिक काही इच्छा नाही ताड आणिक काही इच्छा नाही ताड तुझे नाम गोड पांडुरंगा सावळी सुंदर रूप मनोहर सावळी सुंदर रूप मनोहर सावळी सुंदर रूप मनोहर सावळी सुंदर रूप मनोहर राहो निरंतर हृदयी माझे सावळी सुंदर रूप मनोहर सावळी सुंदर रूप मनोहर जन्मो जन्मी ऐसे मागितले तुझ जन्मो जन्मी ऐसे मागितले तुझ अमासी साध द्यावे आता सावळी सुंदर रूप मनोहर सावळी सुंदर रूप मनोहर सावळी सुंदर रूप मनोहर तुका म्हणे तुझ असे जिधरा तुका म्हणे तुझ असे जिधरा तुका म्हणे तुका म्हणे तुझ असे जिधर तुका म्हणे तुझ असे जिधर भुंडिता सकळ नाही आमा सावळी सुंदर रूप मनोहर सावळी सुंदर रूप मनोहर सावळी सुंदर रूप मनोहर सावळी सुंदर रूप मनोहर राहो निरंतर हृदयी माझे सावळी सुंदर रूप मनोहर सावळी सुंदर रूप मनोहर सावळी सुंदर रूप मनोहर सावळी सुंदर रूप
रूप मनोहर सावळी. सारेगम कारवा मराठी यात आहेत 5000 सदाबहार गाणी आणि काही आठवणी. विठ्ठल गीती गावा विठ्ठल चित्ती धावा. विठ्ठल गीती गावा विठ्ठल चित्ती धावा. विठ्ठल उभा पहावा विटेवरी. विठ्ठल उभा पहावा विटेवरी. विठ्ठल उभा पहावा विटेवरी. विठ्ठल गीती गावा विठ्ठल चित्ती धावा. विठ्ठल गीती गावा विठ्ठल चित्ती धावा. अनाथांचा बंधू विठ्ठल कृपा सिंधू. अनाथांचा बंधू विठ्ठल कृपा सिंधू. कोडी भव बंधू यमपाश. विठ्ठल गीती गावा विठ्ठल चित्ती धावा. विठ्ठल गीती गावा विठ्ठल चित्ती धावा. विठ्ठल उभा पहावा विटेवरी. विठ्ठल उभा पहावा विटेवरी. विठ्ठल उभा पहावा विटेवरी. विठ्ठल गीती गावा विठ्ठल चित्ती धावा. विठ्ठल गीती गावा विठ्ठल चित्ती धावा. तुझी शरणांगता विठ्ठल मुक्तिदाता. 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 विठ्ठल जा संता समागमे. विठ्ठल गीती गावा विठ्ठल चित्ती धावा. विठ्ठल गीती गावा विठ्ठल चित्ती धावा. विठ्ठल उभा पहावा विटेवरी. विठ्ठल उभा पहावा विटेवरी. विठ्ठल उभा पहावा विटेवरी. विठ्ठल गीती गावा विठ्ठल चित्ती धावा. विठ्ठल गीती गावा विठ्ठल चित्ती धावा. विठ्ठल गुणनिधी विठ्ठल सर्व सिद्धी. विठ्ठल गुणनिधी विठ्ठल 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 गुणनिधी. विठ्ठल गुणनिधी गुणनिधी. विठ्ठल गुणनिधी विठ्ठल सर्व सिद्धी. विठ्ठल गुणनिधी विठ्ठल सर्व सिद्धी. लागली समाधी विठ्ठल नामे. विठ्ठल गीती गावा विठ्ठल चित्ती धावा. विठ्ठल गीती गावा विठ्ठल चित्ती धावा. विठ्ठल उभा पहावा विटेवरी. विठ्ठल उभा
पहावा विटेवरी, विठ्ठल उभा पहावा विटेवरी, विठ्ठल गीती गावा, विठ्ठल चिती धावा, विठ्ठल गीती गावा, विठ्ठल चिती धावा. विठ्ठलाचे नाम घेता झाले सुख, 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 विठ्ठलाचे नाम घेता झाले सुख. गोडावले मुख, गोडावले मुख तुका म्हणे, विठ्ठल गीती गावा, विठ्ठल चिती धावा, विठ्ठल गीती गावा, विठ्ठल चिती धावा. विठ्ठल उभा पहावा विटेवरी, विठ्ठल उभा पहावा विटेवरी, विठ्ठल उभा पहावा विटेवरी, विठ्ठल गीती गावा, विठ्ठल चिती धावा, विठ्ठल गीती गावा, विठ्ठल चिती धावा, विठ्ठल गीती गावा, विठ्ठल चिती धावा. सारेगामा वीकेंड क्लासिक्स रेडिओ शोमध्ये मी आहे आरजे सानिका तुमच्यासोबत. वेलकम बॅक. आत्ताच पंडित भीमसेन जोशी यांच्या आवाजातलं विठ्ठल गीती गावा हे गाणं आपण ऐकलं आणि ह्या गाण्याबरोबर तुम्हीही नक्कीच हरवून गेले असाल, नाही का? भीमसेनजींनी हे गायलं होतं आणि भीमसेनजी आणि श्रीनिवास खळे यांचा एक खूप वेगळा बॉन्ड होता. भीमसेनजी खूप मोठे गायक, ते वयानं देखील काकांपेक्षा 4 वर्षांनी मोठे, पण रेकॉर्डिंगच्या आधी काका त्यांच्याकडूनही गाण्याचा एक एक शब्द आणि सूर घोटवून घेत असत. अर्थात भीमसेनजी खूप साधे, डाऊन टू अर्थ आपण म्हणतो ना की जमिनीवर असणारे शास्त्रीय गायक होते. त्या दोघांचं सांगीतिक नातं इतकं घट्ट विणलं गेलं होतं की ते देखील विना तक्रार गाणं खळेकाकांच्या पसंतीस उतरेपर्यंत गात असत. खळ्यांनी स्वरबद्ध केलेली अभंगवाणी करत असताना तर पंडित भीमसेन जोशी खळ्यांच्या पायाशी बसले. खळे म्हणाले, अरे रे हे काय करताय, असं म्हणत ते काहीसे गडबडले. पण भीमसेनजी म्हणाले, आत्ता तुम्ही माझे गुरु आणि मी तुमचा शिष्य. फक्त भीमसेनजीच नाही तर माणिक वर्मा, शोभा गोरटू, रामदास कामत, मालती पांडे, सुरेश वाडकर, देवकी पंडित, साधना सरगमपासून ते अगदी आत्ताच्या लिटिल चॅम्प्सपर्यंत म्हणजे 4 पिढ्यातल्या साधारण 100हून अधिक गळ्यांनी खळे काकांचे सूर हे अभिमानानं मिरवले आहेत. संत तुकाराम, संत नामदेव, कुसुमाग्रज, गदिमा, पाडगावकर, शांताबाई शेळके यांसारख्या 136 कवींचे शब्द काकांनी सुरात मढवलेत. बालगीतं म्हणू नका, स्फूर्तिगीतं म्हणू नका, फिल्म संगीत, नाट्यगीतं, लावण्या, अभंग, भावगीतं, गझल, भजनं, सुरांच्या या मांत्रिकाला हे सारे प्रकार वश होते असं म्हणता येईल. खळे काकांनी स्वतः परिस्थितीशी झगडत ध्रुव ताऱ्याचं अढळ पद मिळवताना त्यांनी इतरांना नेहमीच दीपगृहासारखी भूमिका घेत समर्थ मार्गदर्शनाची जबाबदारीही पार पाडली. त्यामुळेच या संगीत इंडस्ट्रीला शंकर महादेवनसारखा चमकता तारा मिळाला, जो खळे काकांचा शिष्य म्हणूनच नावारूपास आला. अरुण दाते यांना मराठी भावगीत गायनाची पहिली संधी श्रीनिवास खळेंनी दिली होती. मी मूळचा मराठी भाषिक नाही आहे, त्यामुळे मराठी भावगीता प्रकार मला काही जमणारा नाही वगैरे अरुण दातेंनी सांगितलं होतं. पण श्रीनिवास खळे यांनी ही गोष्ट पूर्णतः चूक ठरवत त्यांना गाण्याची संधी दिली. श्रीनिवास खळे यांच्या या निर्णयामुळं संगीत क्षेत्रात अरुण दाते सुद्धा चमकले आणि तेही चमकले शुक्रताऱ्याप्रमाणे. कारण अरुण दाते यांचे खळे यांनी संगीतबद्ध केलेलं पहिलं गाणं होतं शुक्रतारा मंदवारा. चला ऐकूयात हेच गाणं. मंगेश पाडगावकरांचे हे शब्द आणि अरुण दातेंचा हा आवाज. सारेगम कारवा मराठीमधून.
तुम्ही शुक्र तारा मंदवारा चांदणे पाण्यातून चंद्र आहे स्वप्न वाहे धुंदया गाण्यातून आज तू डोळ्यात माझ्या आज तू डोळ्यात माझ्या मिसळुनी डोळे पहा तू अशी जवळी रहा तू अशी जवळी रहा. जवळी रहा.
शुक्रतारा मंगवारा चांदणे पाण्यातून चंद्र आहे स्वप्न आहे धुंदया गाण्यातुनी आज तो डोळ्यात माझ्या आज तो डोळ्यात माझ्या मिसळुनी डोळे पहा तू अशी जवळी रहा तू असा जवळी रहा सारेगम कारवा मराठी यात आहेत 5000 सदाबहार गाणी आणि काही आठवणी. जेथे जातो तेथे तू माझा सांगाती जेथे जातो तेथे तू माझा सांगाती चालवी सिंहाती धरुणिया चालवी सिंहाती धरुणिया जेथे जातो तेथे तू माझा सांगाती जेथे जातो तेथे तू माझा सांगाती चालो वाटे आम्ही तुझाची आधार चालो वाटे आम्ही तुझाची आधार चालविसी भार सवे माझा चालविसी भार सवे माझा जेथे जातो तेथे तू माझा सांगाती जेथे जातो तेथे तू माझा सांगाती बोलो जाता बरळ करीसी ते नीट बोलो जाता बरळ करीसी ते नीट नीली लाज धीट केलो देवा नीली लाज धीट केलो देवा जेथे जातो तेथे तू माझा सांगाती जेथे जातो तेथे तू माझा सांगाती तुका म्हणे आता खेळतो कौतुके तुका म्हणे आता खेळतो कौतुके झाले तुझे सुख अंतरबाही झाले तुझे सुख अंतरबाही जेथे जातो तेथे तू माझा सांगाती जेथे जातो तेथे तू माझा सांगाती जेथे जातो तेथे तू माझा सांगाती. सारेगमचा आणि वीकेंड क्लासिक्स मराठी रेडिओ शो मध्ये असतो RJ सानिकाचा. आजचा शो खरंच खूप खास आहे. सगळे कानसेन माझ्यावरती नक्कीच खुश झालेले असणार आहेत कारण श्रीनिवास खळे यांची गाणी आज आपण ऐकतोय. जेथे जातो तेथे तू माझा सांगाती लता मंगेशकर यांनी हे गाणं गायलं होतं तर तुकारामांचा हा अभंग होता. सो तुम्ही हा नक्कीच एन्जॉय केला असेल हो ना. चला पुढची एक गोष्ट सांगणार आहे खळे काकांविषयीची. एका सिनेमासाठी म्हणून खळे काकांनी 2 गाणी तयार केली होती पण सिनेमाचा संगीत दिग्दर्शक ऐन वेळेला बदलला गेला त्यामुळे ही 2 गाणी सिनेमात घ्यायची नाहीत असं ठरलं. मग गदिमांनी इन्सिस्ट केलं की ही जी 2 गाणी आहेत ती आपण एखाद्या कंपनीकडून रेकॉर्ड करून घेऊ.
गदिमांचा हा डिसिजन खळे यांच्या जीवनातला मैलाचा दगड ठरला. कारण या रेकॉर्ड ब्रेक करणाऱ्या रेकॉर्डवरती जी गाणी होती ती 2 गाणी होती, गोरी गोरी पान आणि एका तळ्यात होती बदके पिले सुरेख. 1952 साली खळ्यांची पहिली रचना गोरी गोरी पान इतकी लोकप्रिय झाली आणि त्याच्या दुसऱ्या बाजूला असणारी एका तळ्यात होती. सो गदिमांची ही गाणी आशा भोसले यांनी गायली. आपलं नाव इंडस्ट्रीमध्ये झालेलं नसताना सुद्धा आशाताईंनी आपलं गाणं गायलं याचं खळ्यांना प्रचंड अप्रूप वाटलं होतं. तो होता भावगीतांचा सुवर्णकाळ. श्रीनिवास खळ्यांनी त्यानंतर एकाहून एक अनेक सरस गाणी केली. मग त्यात जाहल्या काही चुका, नीज माझ्या नंदलाला, श्रावणात घननिळा, कंठातच रुतल्या ताना, रुसला मजवरती, नको तै रुसू, मग अशी लिस्ट आता खूपच बरीच मोठी होईल बरं का. पण ह्या 2 गाण्यामधलं जे एक गाणं होतं, एका तळ्यात होती बदके पिले सुरेख, त्याचे शब्द काहीसे असे आहेत. एके दिनी परंतु पिल्लाच त्या कळाले, भयवेड पार त्याचे वाऱ्या सवय पळाले, पाण्यात पाहताना चोरून या क्षणैक, त्याचेच त्या कळले तो राजहंस एक. या कडव्याप्रमाणेच खळे काकांना स्वतःच्या प्रतिभेची जाण तेव्हाच झाली होती. मात्र बाकी जगाला ती कळण्यास बराच काळ जावा लागला. याच नोटवरती घेऊन येतेय खळे काकांचं पहिलं गाणं, जे त्यांच्यासाठी ठरलं होतं टर्निंग पॉईंट, गोरी गोरी पान फुलासारखी छान, दादा मला एक वहिनी आण. या गाण्याचं नवं रिक्रिएटेड व्हर्जनही आता तुम्हाला इंटरनेटवरती ऐकायला मिळतं. पण जे सच्च आहे, जे खरं आहे, ते कायमच तसंच राहणार आहे. कारण म्हणलंच जातं ओल्ड इज गोल्ड. सो ऐकूयात आशा भोसले यांनी गायलेलं आणि गदी माडगुळकरांचे शब्द असलेलं हे गाणं, जे आज सुद्धा दादाच्या लग्नात कुणी ना कुणीतरी बहीण नक्कीच म्हणते, नाही का? गोरी गोरी पान फुलासारखी छान, गोरी गोरी पान फुलासारखी छान, दादा मला एक वहिनी आण, दादा मला एक वहिनी आण. गोरी गोरी पान फुलासारखी छान, गोरी गोरी पान फुलासारखी छान, दादा मला एक वहिनी आण, दादा मला एक वहिनी आण. गोऱ्या गोऱ्या बहिणीची अंधाराची साडी, गोऱ्या गोऱ्या बहिणीची अंधाराची साडी, अंधाराच्या साडीवर चांदण्याची खडी, अंधाराच्या साडीवर चांदण्याची खडी, चांदण्याच्या पदराला बिजली सावाण, दादा मला एक वहिनी आण. गोरी गोरी पान फुलासारखी छान, गोरी गोरी पान फुलासारखी छान, दादा मला एक वहिनी आण, दादा मला एक वहिनी आण. वहिनीला आणायला चांदोबाची गाडी, वहिनीला आणायला चांदोबाची गाडी, चांदोबाच्या गाडीला हरणाची जोडी, चांदोबाच्या गाडीला हरणाची जोडी, हरणाची गाडी तुडवी गुलाबाची रान, दादा मला एक वहिनी आण. गोरी गोरी पान फुलासारखी छान, गोरी गोरी पान फुलासारखी छान, दादा मला एक वहिनी आण, दादा मला एक वहिनी आण. वहिनीची गट्टी होता तुला 2 थापा, वहिनीची गट्टी होता तुला 2 थापा, तुला 2 थापा तिला साखरेचा पापा, तुला 2 थापा तिला साखरेचा पापा, बाहुल्याच्या परी हो दोघे अमृतान, दादा मला एक वहिनी आण. गोरी गोरी पान फुलासारखी छान, गोरी गोरी पान फुलासारखी छान, दादा मला एक वहिनी आण, दादा
मला एक वहिनिया. ही अशीच सदाबहार गाणी ऐकण्यासाठी सारेगम मराठी यूट्यूब चॅनल लगेच सबस्क्राईब करा आणि नोटिफिकेशन्सचा टॅब ऑन करायला विसरू नका. आणि हा शो जर आवडला असेल ना तर आजच्या दिवसात एक चांगली गोष्ट जरूर करा. तुमच्या मित्रमंडळींसोबत ही लिंक नक्की शेअर करा. मला टाकून गेला राम, कसा मला टाकून गेला राम, कसा मला टाकून गेला राम, कसा मला टाकून गेला राम. रामाविण जीव व्याकुळ होतो, रामाविण जीव व्याकुळ होतो, सुचत नाही कसा मला टाकून गेला राम, कसा मला टाकून गेला राम, कसा मला टाकून गेला राम, कसा मला टाकून गेला राम. रामाविण मद शैल पडेना, नाही जीवासी आराम, आराम. रामाविण मद शैल पडेना, नाही जीवासी आराम. एका जनार्दनी पाहुनी डोळा, एका जनार्दनी पाहुनी डोळा, स्वरूप तुझे घनश्याम, कसा मला टाकून गेला राम, कसा मला टाकून गेला राम, कसा मला टाकून गेला राम, कसा मला टाकून गेला राम. रामाविण जीव व्याकुळ होतो, रामाविण जीव व्याकुळ होतो, सुचत नाही कसा मला टाकून गेला राम, 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 कसा मला टाकून गेला राम. सारेगम वीकेंड क्लासिक्स रेडिओ शो मध्ये मी आहे सानिका तुमच्यासोबत. आणि आज आपण गाणी ऐकतोय खळे काकांची. खळे यांनी केलेली प्रत्येक रचना, त्या गाण्यातलं शब्द सामर्थ्य सुरांच्या संगतीनं अनेक पटीनं सहजतेनं वाढवतं. कसा मला टाकूनी गेला राम पंडित भीमसेन जोशी यांनी हे गाणं गायलं होतं, जे आपण आत्ताच ऐकलं. आणि संत एकनाथांची ही रचना होती. श्रीनिवास खळे यांनी त्यांच्या आयुष्यात प्रचंड स्ट्रगल पाहिलेलं आहे. कलाकारांच्या वाट्याला येणारे भोग त्यांनीही भोगलेले आहेत. बडोदा सोडून नशीब आजमावण्यासाठी त्यांनी मायानगरीचा म्हणजेच मुंबईचा रस्ता धरला. ओळखीतून राहण्याची तात्पुरती सोय झाली,
पण त्यानंतर इंडस्ट्रीमध्ये नवीन म्हणून होणारी उपेक्षा, यासारख्या अडचणी, त्यातून आलेलं डिप्रेशन, यामुळं काही काळ ते इतके हेल्पलेस झाले होते की स्वतःची हार्मोनियम विकून परतीचा रस्ता धरावा असा निर्णयसुद्धा त्यांनी त्यांच्या आयुष्यात घेतला होता. पण अशा या कठीण प्रसंगी, कठीण काळात त्यांना त्यांच्या पत्नीनं मानसिक बळ देत या निर्णयापासून परावृत्त केलं. त्यांच्या पत्नीने दाखवलेल्या या धैर्यामुळं संगीत क्षेत्राचं होणारं अपरिमित नुकसान टळलं आणि त्यासाठी संपूर्ण संगीत क्षेत्र त्यांचं आजही ऋणी आहे. 1952 साली गोरी गोरी पान या गाण्यानं सुरू झालेला प्रवास, त्यानंतर आई आणखी बाबा यातून कोण आवडे अधिक तुला, एक कोल्हा बहु भुकेला फार होता कावला, गमाडी गंमत जमाडी जम्मत, चांदूमामा भागलास का, नको तै रुसू कोपऱ्यात बसू, यासारखी अनेक गाणी खळेकाकांनी दिली आणि त्यांनी दिलेल्या अशा बालगीतांनी तो काळ बहरतच गेला असं म्हणता येईल. याचबरोबर खळेकाकांनी एक अप्रतिम अंगाई गीतसुद्धा दिलं, नीज माझ्या नंदलाला. मंगेश पाडगावकर यांचे शब्द आहेत, लता मंगेशकर यांनी आवाज दिलाय. तेव्हा चला ऐकूयात हेच सुंदर गाणं सारेगम कारवा मराठीमधून. नीज माझ्या नंदलाला नंदलाला रे. नीज माझ्या नंदलाला नंदलाला रे. नीज माझ्या नंदलाला नंदलाला रे. शांत हे आभाळ सारे, शांत हे आभाळ सारे, शांत तारे शांत वारे, शांत तारे शांत वारे, या झऱ्याचा सूर आता मंद झाला मंद
आणि अशीच सदाबहार गाणी ऐकण्यासाठी सबस्क्राईब करा सारेगम मराठी यूट्यूब चॅनल आणि नोटिफिकेशन्सचा टॅब लगेच ऑन करा, ज्यामुळे तुम्ही एकही एपिसोड मिस नाही करणार. जय जय महाराष्ट्र माझा, गरजा महाराष्ट्र माझा. जय जय महाराष्ट्र माझा, गरजा महाराष्ट्र माझा. जय जय महाराष्ट्र माझा, गरजा महाराष्ट्र माझा. रेवा वरदा कृष्ण कोयना भद्रा गोदावरी. रेवा वरदा कृष्ण कोयना भद्रा गोदावरी. एकपणाचे भरती पाणी मातीच्या घागरी. एकपणाचे भरती पाणी मातीच्या घागरी. भीमथडीच्या तट्टानाळा, भीमथडीच्या तट्टानाळा यमुनेचे पाणी पाजा. महाराष्ट्र माझा, जय महाराष्ट्र माझा, गरजा महाराष्ट्र माझा. भीतीन आम्हा तुझी मुळी ही गडगडणाऱ्या नभा. भीतीन आम्हा तुझी मुळी ही गडगडणाऱ्या नभा. आसमानाच्या सुलतानीला जबाब देती जिभा. आसमानाच्या सुलतानीला जबाब देती जिभा. सह्याद्रीचा सिंह गरजतो, सह्याद्रीचा सिंह गरजतो शिवशंभू राजा. दरी दरीतून नाद गुंजला महाराष्ट्र माझा. जय महाराष्ट्र माझा, गरजा महाराष्ट्र माझा. काळ्या छातीवरी कोरली अभिमानाची देणी. पोलादी मनगटे खेळती खेळ जीव घेणी. दारिद्र्याच्या उन्हात शिजला, निखळाच्या घामाने भिजला. देश गौरवासाठी झिजला, देश गौरवासाठी झिजला. दिल्लीचेही तख्त राखितो महाराष्ट्र माझा. जय महाराष्ट्र माझा, गरजा महाराष्ट्र माझा. जय महाराष्ट्र माझा. सा सारेगमचा आणि वीकेंड क्लासिक्स मराठी रेडिओ शो मध्ये सा असतो RJ सानिकाचा. जय जय महाराष्ट्र माझा. क्या बात आहे. हे गाणं आपण आत्ताच ऐकलंय. श्रीनिवास खळे यांचं हे म्युझिक होतं आणि शाहीर साबळे यांनी जे काही ते गायलंय की क्या बात आहे. म्हणजे आजही प्रत्येक महाराष्ट्र दिनाला असो किंवा इतर कोणत्याही दिवसांना हे गाणं जेव्हा लागतं ना, तेव्हा खरंच ते खऱ्या अर्थानं स्फूर्तिगीत वाटतं. एवढा एनर्जीचा डोस या गाण्यात आहे. आता या गाण्यामागची एक स्टोरी मी तुम्हाला सांगणार आहे. 1 मे 1960ला यशवंतराव चव्हाण संयुक्त महाराष्ट्राचा कलश घेऊन येणार ही बातमी आल्यावर एका कंपनीनं 4 दिवसात महाराष्ट्राची 2 गाणी तयार करा असं लगेच खळ्यांना सांगितलं. पण त्यातूनच जन्माला आली शाहीर साबळेंनी गायलेली जय जय महाराष्ट्र माझा आणि चकोर आजगावकर लिखित माझे राष्ट्र महान. ही दोन्ही स्फूर्तिगीतं आज महाराष्ट्रात अनेक कार्यक्रमात अगदी अग्रहानं गायली जातात. खळे काकांनी मराठी गीतांना जसा संगीतसाद चढवलाय तसाच त्यांनी हिंदी, बंगाली, गुजराती आणि संस्कृत भाषेतल्या गाण्यांनाही आपल्या संगीतानं त्यांनी अलंकृत केलंय. त्यांनी यंदा कर्तव्य आहे, बोलकी बाहुली, पळसाला पाने 3, जिव्हाळा, पोरकी, सोबती या मराठी सिनेमांना संगीत दिलंय. तसंच त्यांनी पाणीग्रहण, विदूषक आणि देवाचे पाय या नाटकालाही संगीत दिलंय. संगीताच्या दुनियेत श्रीनिवास खळे हे कायमच खळे काका या नावाने ओळखले जात असत. त्यांचा स्वभाव अत्यंत मृदू होता आणि त्यांच्या संपर्कात येणाऱ्या प्रत्येक व्यक्तीच्या ते भेटल्यानंतर आदरस्थानी होऊन जायचे.
त्यांचे जे शिष्यगण होते त्याच्यात प्रसिद्ध संगीतकार आणि गायक शंकर महादेवन यांचाही समावेश होतो. स्वरसम्राज्ञी लता मंगेशकर आणि पंडित भीमसेन जोशी या 2 भारतरत्न पुरस्कार प्राप्त गायकांकडून राम श्याम गुणगान या हिंदी भजनांच्या अल्बमसाठी एकत्र गाऊन घेणारे खळे काका हे एकमेव संगीतकार आहेत आणि हे त्यांचं वैशिष्ट्य होतं बरं का. तर पंडित भीमसेन जोशींनी गायलेली अनेक गाणी आपण आत्ताच ऐकली, अनेक अभंगांना भीमसेन जोशींनी स्वरसात चढवला होता. पण आता आपण ऐकणार आहोत लता मंगेशकर यांनी स्वरसात चढवलेला एक अप्रतिम अभंग. संत तुकारामांची ही रचना आहे, भेटी लागी जीवा लागलीचे आस. तेव्हा चला लगेच ऐकूयात सारेगम कारवा मराठीमधून येत आहे हे गाणं तुमच्या भेटीला. भेटी लागी जीवा लागली से आस. भेटी लागी जीवा लागली से आस.
हा शो ऑफलाईन करा आणि केव्हाही कुठेही कधीही या सदाबहार गीतांचा आस्वाद घ्या. बगळ्यांची माळ फुले अजूनी अंबरात, बगळ्यांची माळ फुले अजूनी अंबरात, भेट आपुली स्मरशी काय तू मनात, बगळ्यांची माळ फुले अजूनी अंबरात. शेडीत पानात बीन थेंब पावसाचे, पावसाचे छेडीती पानात बीन थेंब पावसाचे, ओल्या रानात फुले ऊन अभ्रकाचे, ओल्या रानात फुले ऊन अभ्रकाचे, मन कवडा मन कवडा घन घुमतो दूर डोंगरात, बगळ्यांची माळ फुले अजूनी अंबरात. त्या गाठी त्या गोष्टी, त्या गाठी त्या गोष्टी नारळीच्या खाली, त्या गाठी त्या गोष्टी नारळीच्या खाली, पौर्णिमाच तव नयनी, पौर्णिमाच तव नयनी भर दिवसा झाली, भर दिवसा झाली, रिम झिमते अमृत ते विकल अंतरात, बगळ्यांची माळ फुले अजूनी अंबरात. हातासह सोन्याची सांज गुंफताना, गुंफताना, हातासह सोन्याची सांज गुंफताना, बगळ्याचे शुभ्र तळे मिळून मोजताना, बगळ्यांचे शुभ्र तळे मिळून मोजताना, कमला परी नितती दिवस उमलुनी तळ्यात, बगळ्यांची माळ फुले अजूनी अंबरात. तू गेलीस तोडून ती,
सर्व धागे तू गेलीस तोडून ती माळ सर्व धागे फडफडणे पंखाचे फडफडणे पंखाचे शुभ्र उरे मागे शुभ्र उरे मागे चलते ती तडफडका कधी तुझ्या उरात बगळ्यांची माळ फुले अजूनी अंबरात भेट आपुले मरशी काय तू मनात बगळ्यांची माळ फुले अजूनी अंबरात बगळ्यांची माळ फुले अजूनी अंबरात. वा, हे गाणं तर कधीच जुनं होऊ शकत नाही. बगळ्यांची माळ फुले अजूनही अंबरात. डॉक्टर वसंतराव देशपांडे यांनी हे गाणं गायलं तर श्रीनिवास खळेचं हे संगीत. खळे काकांच्या ज्या गाण्याच्या रचना असायच्या त्या गायक गायिका यांना गाण्यासाठी अवघड असायच्या. त्यामुळे खळे काकांकडं गाणं म्हणजे कठीण परीक्षा पास होणं असं मानलं जायचं. याबाबत खळे काकांना विचारलं असतं ते कायम सांगायचे की रचना ही शब्दांची गरज आहे. त्यामुळे योग्य संगीत रचनेशिवाय जो काही त्या गाण्यातला भाव आहे तो तुमच्यापर्यंत रसिकांपर्यंत पोहोचणार तो कसा. लता दिदी अत्यंत जिव्हाळ्यानं खळे काकांना अनेक प्रकारे बरेचदा समजवायच्या की आपल्याला 3 मुली आहेत तेव्हा पैशांचा विचार प्रत्येकासारखा आपल्यालाही करायला हवा. मात्र खळे म्हणत, दीदी पैशांसाठी काहीही कामं घेऊन मी ती करू कशी. खळे काकांच्या काळात त्यांनी 11 सिनेमांना संगीत देण्याची कामं नाकारली होती. तेव्हा खळे काका बरेच डिप्रेशनमध्ये होते. मात्र कलेशी प्रतारणा त्यांनी कधीही केली नाही. कॉमन माणसांचा अनकॉमनपणा त्यांच्या स्वभावात दडलेला होता. त्यांच्यावर लक्ष्मी जरी फारशी प्रसन्न झालेली नसली तरीही अगणित सन्मान पुरस्कार यांचं भांडवल होतं त्यांच्याकडं. आयुष्यभर खस्ता खात स्वतःची आणि कुटुंबियांची अनेक आजारपणं झेलत आयुष्य विस्कळीत करणाऱ्या अनेक घटनांना सामोरं जात ते इतकी विलक्षण कलाकृती घेऊन यायचे की सगळ्यांसाठी ते कोडच असायचं. का वेदनेत होतो जन्म साधनेचा या पाडगावकरांच्या ओळीप्रमाणे खळे खऱ्या अर्थाने जगले. त्यांच्या शेवटच्या काळात त्यांचे हात इतके कापत की त्यांना नीट लिहिता येत नसे. मात्र हार्मोनियम पेटीवर बसले की त्यांचं हात थरथरणं थांबायचं आणि ते वेगळ्याच विश्वात जायचे. आज संगीत क्षेत्रात अनेकांनी गडगंज पैसा मिळवला, पण खळ्यांनी आपला कलेचा बाजार कधीही मांडला नाही आणि जे पदरी पडलं त्यात समाधानानं ते राहत आले. खळे काकांना आमचा मानाचा मुजरा. घेऊन आली आहे पुढचं गाणं. लता मंगेशकर यांनी हे गायलंय. श्रीनिवास खळेचं संगीत तर संत तुकारामांची ही रचना. खेळ मांडियेला वाळवंटी घाई. खेळ मांडियेला वाळवंटी घाई, खेळ मांडियेला वाळवंटी घाई, नाचती वैष्णव भाई रे, नाचती वैष्णव भाई रे. क्रोधाभिमान केला पावटणी, क्रोधाभिमान केला पावटणी, एक एकाला घेतील पायी रे, एक एकाला घेतील पायी रे. खेळ मांडियेला वाळवंटी घाई, खेळ मांडियेला वाळवंटी घाई,
जर हा शो आवडला असेल तर तुमच्या मित्रमंडळींसोबत ही चांगली गोष्ट आजच्या दिवसात जरूर शेअर करा. आनंदाचे डोही आनंद तरंग, आनंदाचे डोही आनंद तरंग, आनंदाचे डोही आनंद तरंग, आनंदाची अंग, आनंदाची अंग, आनंदाची अंग, आनंदाची अंग, आनंदाचे आनंदाचे डोही आनंद तरंग, आनंदाचे डोही आनंद तरंग, आनंदाचे डोही आनंद तरंग. काय सांगू झाले काहीची आबाही, काय सांगू झाले काहीची आबाही, पुढे चाली नाही, पुढे चाली नाही आवडीने. आनंदाचे डोही आनंद तरंग, आनंदाचे डोही आनंद तरंग. गर्भाचे आवडी मातेचा डोहळा, गर्भाचे आवडी मातेचा डोहळा, तेथीचा जिव्हाळा तेथे बिंबे. आनंदाचे डोही आनंद तरंग, आनंदाचे डोही आनंद तरंग. तुका म्हणे तैसा ओतला सेठसा, तुका म्हणे तैसा ओतला सेठसा, अनुभव सरिसा, अनुभव सरिसा मुखाला. आनंदाचे डोही आनंद तरंग, आनंदाचे डोही आनंद तरंग. आनंदाची अंग, आनंदाची अंग, आनंदाची अंग, आनंदाची अंग, आनंदाचे आनंदाचे डोही आनंद तरंग, आनंदाचे डोही आनंद तरंग. वेळ झालीये तुम्हाला आत्ता टाटा बाय बाय म्हणायची, पण दर गुरुवारी एक नवा एपिसोड, नवी थीम घेऊन मी आरजे सानिका येणार आहे तुम्हाला भेटायला. मराठीतला तो जुना काळ आपण पुन्हा एकदा अनुभवणार आहोत. सो हा शो आवडला असेल तर तुमच्या मित्रमंडळीबरोबर, फॅमिलीबरोबर लाईक आणि शेअर जरूर करा. कारण अशी बरीच माणसं आजूबाजूला आपण बघतो जी म्हणतात की आजच्या काळात काही बरी गाणी कानावर पडत नाहीत, पण सारेगम मराठी कारवामध्ये मराठीतली अशीच सदाबहार गाणी आपल्या भेटीला येत राहणार आहेत. त्यामुळे खालती कमेंट्स करून सुद्धा आम्हाला हा शो आवडला असेल तर जरूर सांगा. सो आता तुम्हाला उत्सुकता असेल की पुढच्या एपिसोडमध्ये आपली थीम काय आहे, कुठली गाणी घेऊन मी सानिका तुम्हाला भेटायला येते. सो आपला पुढचा एपिसोडही नक्कीच खूप स्पेशल असणार आहे, कारण मी घेऊन येणार आहे उषा मंगेशकर यांनी गायलेली गाणी. आता उषा मंगेशकर हे नाव येतच तुमच्या डोळ्यासमोर लगेच लिस्ट आली असेल ना, की हिंदीमध्ये संतोषी माता की आरतीपासून मुंगळापर्यंत आणि मराठीमध्ये छबीदार छबीपासून ते अगदी शालू हिरवापर्यंत अनेक गाणी आपल्याला दिलेली आहेत उषाताईंनी. मंगेशकर कुटुंबियाचा अविभाज्य घटक असणाऱ्या आणि धाकटी बहीण असूनही स्वतःची अशी वेगळी ओळख निर्माण करणाऱ्या उषा मंगेशकर यांची गाणी पुढच्या एपिसोडमध्ये मी घेऊन येते. त्यामुळे नक्की ऐका सारेगम वीकेंड क्लासिक्स मराठी रेडिओ शो. वृक्षवल्ली आम्हा सोयरी वनचरे, वृक्षवल्ली आम्हा सोयरी वनचरे, वृक्षवल्ली आम्हा सोयरी वनचरे, वृक्षवल्ली आम्हा सोयरी वनचरे. पक्षी सुस्वरे आळवीती, वृक्षवल्ली आम्हा सोयरी वनचरे, वृक्षवल्ली आम्हा सोयरी वनचरे.
वनचरे येणे सुखे रुचे एकांताचा वास येणे सुखे रुचे एकांताचा वास नाही गुणदोष अंगा येत वृक्षवल्ली आम्हा सोयरी वनचरे वृक्षवल्ली आम्हा सोयरी वनचरे आकाश मंडप पृथ्वी आसन आकाश मंडप पृथ्वी आसन रमे तेथे मन क्रीडा करी कंथा कुमंडलू देह उपचारा कंथा कुमंडलू देह उपचारा जाणवी तो वारा अवसरू वृक्षवल्ली आम्हा सोयरी वनचरे वृक्षवल्ली आम्हा सोयरी वनचरे हरिकथा भोजन परवडी विस्तार हरिकथा भोजन परवडी विस्तार हरिकथा करोनी प्रकार सेवो रुचि करोनी प्रकार सेवो रुचि करोनी प्रकार सेवो रुचि तुका म्हणे होय मनासी संवाद तुका म्हणे होय मनासी संवाद आपुलाची वाद आपणासी वृक्षवल्ली आम्हा सोयरी वनचरे वृक्षवल्ली आम्हा सोयरी वनचरे पक्षी सुस्वरे आळविती वृक्षवल्ली आम्हा सोयरी वनचरे वृक्षवल्ली आम्हा सोयरी वनचरे